नमस्कार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नाव ऐकून मोठं वाटतं हो ना? पण हा कायदा म्हणजे आपल्या गावाचा कारभार कसा चालतो याचं सगळं नियम पुस्तक आहे. आणि आज आपण याच पुस्तकातल्या एका खूप महत्त्वाच्या कलमाबद्दल म्हणजे कलम 2 बद्दल बोलणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आता हे जे समोर दिसते ना, हाच तो मूळ कायदा आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959. म्हणजे बघा, गावाचा विकास कसा होणार, प्रशासन कसं चालणार, प्रत्येक गोष्टीचा जो पाया आहे तो ह्याच कायद्यात आहे. पण मग एक महत्त्वाचा प्रश्न येतो की हा कायदा अख्ख्या महाराष्ट्रात प्रत्येक गावात प्रत्येक शहरात लागू होतो का, की काही जागा अशा आहेत जिथे हा कायदा लागूच होत नाही? चला, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर कुठे लपलंय माहितीये? तर ते आहे या कायद्याच्या कलम 2 मध्ये. बघूया काय म्हणतंय हे कलम. तर कलम 2 उपकलम 1 काय सांगतं? अगदी सरळ आणि सोपं. हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला लागू आहे. अगदी क्लिअर. म्हणजे राज्याच्या प्रत्येक कोपऱ्यातल्या गावासाठी हाच कायदा आहे. विषय संपला असं वाटतं हो ना? पण थांबा, गोष्ट इतकी सोपी नाहीये. इथेच एक मोठा पण आहे. आणि हाच पण या कायद्याची खरी हद्द, खरी सीमारेषा ठरवतो. तर मग कोणते भाग वगळले आहेत? बघा, महानगरपालिका क्षेत्र, नगरपालिका क्षेत्र आणि कटक मंडळ क्षेत्र. आता यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. हा कायदा खास करून ग्रामीण भागांसाठी बनवलाय, शहरी भागांसाठी नाही. म्हणूनच ही मोठी शहरं, लहान शहरं आणि लष्करी छावण्या या कायद्याच्या बाहेर ठेवल्या आहेत. आता तुम्ही म्हणाल, महानगरपालिका म्हणजे काय, नगरपालिका म्हणजे काय, बरोबर? चला, हे पण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिली गोष्ट, महानगरपालिका म्हणजे अगदी मोठी शहरं, जसं की मुंबई, पुणे, नागपूर. ह्या शहरांचा कारभार पाहणारी ही संस्था. त्यांची स्वतःची एक वेगळी मोठी प्रशासन व्यवस्था असते. त्यानंतर येतात नगरपालिका. ह्या महानगरपालिकांपेक्षा थोड्या लहान शहरांसाठी असतात. म्हणजे जी गावं नाहीत पण महानगरपालिका होण्या इतकी मोठीही नाहीत, अशा शहरांचा कारभार नगरपालिका पाहते. आणि हो, इथे सुद्धा ग्रामपंचायत कायदा लागू होत नाही. आणि तिसरा प्रकार म्हणजे कटक मंडळ किंवा ज्याला आपण कॅन्टोन्मेंट बोर्ड म्हणतो. ही एक वेगळीच गोष्ट आहे. हे ते भाग आहेत जिथे लष्कराचा तळ असतो, म्हणजे मिलिटरी एरिया. तर तिथलं नागरी प्रशासन सांभाळण्यासाठी ही खास संस्था असते. तिथे लष्करी आणि सामान्य नागरिक दोघांच्या गरजा पाहिल्या जातात. ओके, तर आता आपल्याला हे अगदी स्पष्ट झालंय की हा कायदा कुठे लागू होतो आणि कुठे नाही. पण कलम 2चा दुसरा भाग एका अजून महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर देतो. तो म्हणजे हा कायदा सुरू कधी झाला, कधीपासून लागू झाला? बघा, कोणताही कायदा असाच सुरू होत नाही. त्याची एक सरकारी प्रक्रिया असते. तर कलम 2 उपकलम 2 हेच सांगतं. राज्य सरकार काय करतं की एका अधिकृत सरकारी डॉक्युमेंटमध्ये, ज्याला आपण ऑफिशियल गॅझेट किंवा राजपत्र म्हणतो, त्यात एक नोटिफिकेशन म्हणजे अधिसूचना काढतं. आणि त्या अधिसूचनेत जी तारीख दिलेली असते, बरोबर त्याच तारखेपासून तो कायदा लागू होतो. तर मग या कायद्यासाठी ती तारीख कोणती होती? ते वर्ष होतं 1959. हो, 1959. याच वर्षी आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण प्रशासनाचा भक्कम पाया रचला गेला. आणि ती नेमकी तारीख होती 1 जून 1959. ही तारीख लक्षात ठेवा. हाच तो महत्त्वाचा दिवस आहे जेव्हापासून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आपल्या राज्यात ऑफिशियली लागू झाला. ठीक आहे, तर आपण कलम 2 बद्दल बरीच माहिती घेतली. आता आपण जे काही शिकलो ते एका फटक्यात थोडक्यात बघूया, म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात राहील. तर बघा, अगदी सोपं आहे. कलम 2 आपल्याला 2 मुख्य गोष्टी सांगतं. पहिली, व्याप्ती म्हणजे कायदा कुठे लागू होतो, तर संपूर्ण महाराष्ट्रात, फक्त शहरी भाग सोडून. आणि दुसरी गोष्ट, प्रारंभ म्हणजे कायदा कधी सुरू झाला, तर 1 जून 1959 रोजी. झालं, एवढंच आहे कलम 2. आता हे कलम दिसायला किती लहान आहे, फक्त 2 ओळींचं, पण त्याचं महत्त्व प्रचंड आहे. विचार करा, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात राहणाऱ्या कोट्यावधी लोकांचं सरकार, त्यांचं प्रशासन कसं चालेल याची जी फंडामेंटल्स म्हणजे मूलभूत रेषा आहे ना, ती हेच एक छोटंसं कलम आखतं. चला, तर मग कलम 2 तर आपल्याला आता पूर्णपणे समजलंय. ते कुठे लागू होतं आणि कधीपासनं लागू झालं हे आता आपल्याला माहीत आहे. पण आता खरा प्रश्न येतो, ज्या ग्रामपंचायतीसाठी हा सगळा कायदा आहे, ती ग्रामपंचायत म्हणजे नक्की काय?
तिची रचना कशी असते, तिचे अधिकार काय असतात, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत, पण पुढच्या भागात.